पूर्वी आपण 4,050 रुपये असे होतं आणि मध्यंतरी आय थिंक 4 वर्षापूर्वी आपण पाणी वेळेवर म्हणजे दररोज नियमित पाणी पुरवठा देत नव्हतो, म्हणून त्याला अर्ध कमी करून टाकलं होतं. ऑलमोस्ट 50% आपण कमी केलं होतं. ते आज रोजी फक्त 2,025 रुपयाचं आहे वर्षाला. ते याच्यासाठी होतं आपण नियोजित पाणी पुरवठा देत नव्हतो. आता आपण नवीन पाणी पुरवठा योजनेचा जवळपास आता 10 किलोमीटरपर्यंत टेस्टिंग झाले आणि आता काही महिन्यामध्येच आता तो टेस्टिंग करून एक्झॅक्टली मला डेट सांगता येणार नाही, परंतु तो लवकरच ते पाणी नियोजित म्हणजे रेग्युलरली केलं जाईल. त्यावेळेला रेग्युलर केलं जाईल तो मग ते पूर्वरत जे पाणीपट्टी होतं तो आपण परत चालू करणार. 4,000 रुपये. हां, 4,050 रुपये. एक आणखी प्रश्न आहे. पत्रक या ठिकाणी आपल्या समोर सादर करीत आहे. मी 3 मे 2023 रोजी प्रशासक म्हणून रुजू झालेला असून माझ्या कार्यकालातील 3वा महानगरपालिकेचा 46वा अर्थसंकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा कलम 103 व 104 अनुसार सन 2025-26 चे सुधारित व कलम 95 अन्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी चे मूळ जमा व खर्चाचे अंदाज मान्य स्थायी समिती समोर प्रथम सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून शहराच्या विकासाचा मार्गदर्शक आराखडा असतो. योग्य आर्थिक नियोजन केल्यास शहराची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. या संदर्भी अर्थशास्त्रातील एक प्रसिद्ध विचार सांगतो, उत्पन्न मर्यादित असले तरी योग्य नियोजन केले तरच प्रगती शक्य होते. याच तत्वावर आधारित हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाची आहे. सन 2025-26 मध्ये महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक पार पडून 115 नगरसेवक निवडून आले आहेत. लोकांच्या विश्वासाने निवडून आलेला व या प्रतिनिधीमुळे प्रशासनाला शहराच्या विकासासाठी अधिक बळ मिळालेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांकडून जाहीर प्रकटनाद्वारे ईमेलद्वारे सूचना मागविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या अनेक सूचनांचा विचार करून त्यातील ईमेलद्वारे श्री राहुल इंगळे, सारंग टाकळकर व श्री सूरज अंबोरे यांचे विशेषतः मनपूर्वक मी कौतुक करतोय. त्यांनी शहराच्या विकासासाठी जबाबदारीचा जाणीव ठेवून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी महानगरपालिकेच्या पदभरती आकार जो निर्मिती व शहरातील मुख्य पाणी पुरवठा संबंधित नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत सूचनांचा उल्लेख केला आहे. मी आपणास याद्वारे करू इच्छितो की महानगरपालिकेच्या विविध विभागातील एकूण 222 रिक्त पद भरण्याच्या प्रक्रिया सध्या सुरू असून ही भरती पारदर्शक व नियमानुसार करण्यात येत आहे. या भरतीमुळे प्रशासन अधिक सक्षम होऊन नागरिकांना जलद व दर्जेदार सेवा देणे शक्य होणार आहे. शहरातील लघु विक्रेते, फेरीवाले, आगगाडीधारक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते केवळ आपल्या उदरनिर्वाह करत नाही तर नागरिकांच्या स्वस्त सहज उपलब्ध सेवा देतात. परंतु अशी सेवा देत असताना सध्या रस्त्यावर आणि फेरीवाले उभे राहतात. वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळत नाही.
अनेक वेळा वाद, अतिक्रमण आणि अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आकर्षक निर्मिती करण्यात येणार आहे आणि जेणेकरून लघु विक्रेते, फेरीवाले, हातगाडीधारक उदरनिर्वाह करणे सुकर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारे पाणी पुरवठा योजना आज जवळपास 90% पूर्णत्वास पोहोचले असून येत्या काही महिन्यात ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल असे मला विश्वास आहे. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि पर्यावरण या विषयावर विशेष भर दिलेले आहे. मी महानगरपालिकेच्या सन 2026-27 च्या आगामी अंदाजपत्रकातील नवीन व स्पिल रक्कमेसह 636 कोटी 14 लाख देखभाल, दुरुस्ती व विकास कामांचे नियोजन केलेलं असून यामध्ये मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात जवळपास 600 ते 700 देखभाल, दुरुस्ती व भांडवली कामांच्या स्पिलओव्हर मध्ये समावेश करण्यात आलेले आहे. तद्वतच या आर्थिक वर्षामध्ये 434 कोटी 64 लक्ष नवीन कामांचा समावेश करण्यात आलेले आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पातील विकास कामे गतीने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर महत्त्वाची विकास कामे, इतर शासकीय योजना अंतर्गतचे कामे यांना महानगरपालिकेचा उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ लक्षात घेता मंजूर प्रदान करण्यात केलेली होती. सदरील कामामध्ये बहुतांश कामे प्रगतीपथावर असून चालू आर्थिक वर्षात ही काम स्पिलओव्हर स्वरूपात पुढे येऊन अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. सदरू नवीन व स्पिल मधील कामे या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे. ज्या संस्थेच्या अर्थकारण मजबूत असते तिचा विकास अधिक स्थिर आणि दीर्घकालीन असतो. महसूल नियोजन. महानगरपालिकेचा विकास हा केवळ योग्य महसूल नियोजन केल्यास शहरातील विकासाला सातत्यपूर्ण आर्थिक आधार मिळतो. अर्थतज्ञ कौटिल्य यांनी अर्थकारण बद्दल एक महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. एक नव्या अध्याय आपण सुरुवात करणार आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानाबाबत दिलेल्या मार्गदर्शन तंत्र निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील भटक्या श्वानांसाठी भावनिक प्रश्न निर्माण होतात आणि महोदय, श्वान स्मशानभूमी विकास करण्याकरिता 1 कोटी रुपयाचे आपण तरतूद करण्यात आलेले आहे. एक ऑलरेडी पाळीव प्राण्यांचं स्मशानभूमी 50 कोटी, थकीत वसुली उद्दिष्ट 200 कोटी. कर भरणे ही केवळ जबाबदारी नाही तर शहराच्या विकासाचा सक्रिय सहभाग आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेलं सर्वसामान्य त्यांना लावणे हा बंधनकारक असणार, अन्यथा मोठ्या प्रमाणावर दंड भरावा लागणार आहे. आगामी वर्षामध्ये लेआउट, बिल्डिंग परमिशन देताना जी भारतीय वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्या देशी वृक्षांच्या संवर्धनासाठी मी भारतीय वृक्ष सोसायटी मोकळ्या जागा शहरासाठी विविध महसूल स्रोत निश्चिती करण्यात आलेले आहेत. त्यापैकी राज्य शासनाद्वारे महानगरपालिकेस खालील प्रमाणे निधी प्राप्त होतो. जीएसटीचा मासिक अनुदान 36 कोटी 20 लक्ष, वार्षिक उत्कृष्ट 488 कोटी 20 लक्ष, 8% वाढीसह आपण हा गृहीत धरलेला आहे. मुद्रांक शुल्कातून अपेक्षित उत्पन्न. स्वतंत्र जागेचा अभाव आहे, ही नागरिकांची मोठी गरज आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी सुसज्ज अशी पेटपाट निर्माण करण्यासाठी 1 कोटी रुपयाचे तरतूद आपण करण्यात आलेले आहे. आजच्या शहरी जीवनात एक गंभीर समस्या म्हणजे मृत प्राण्यांचा सुरक्षिततेच्या विल्हेवाटाची आणि अनेक शहरांमध्ये योग्य सार्वजनिक बागा व पर्यावरण या घटकांतर्गत आम्ही एकूण 9 कोटी 70 लाख रुपयाच्या दूरदृष्टीप्रमाणे आणि परिणामकारक अर्थसंकल्प प्रस्तावित करत आहोत. हा अर्थसंकल्प केवळ कचऱ्याचा गोषवारा नसून तो आपल्या शहराच्या भविष्यातील जीवनमान उंचावण्याचा आराखडा आहे. हरित पायाभूत सुविधा विस्तार, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपॅन्शन, आपल्या शहरातील सिद्धार्थ उद्यानासाठी 1 कोटी निधी देऊन तसेच स्मार्ट ग्रीन पार्क म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तसेच 2 कोटी 50 लाख निधीतून नवीन उद्याने विकसित केले जातील. एक प्रभाग एक उद्यान ही संकल्पना आम्ही राबवणार आहे. बॉटॅनिकल गार्डन साठी 1 कोटी निधी देऊन त्याचं रूपांतर अर्बन वेलनेस हब मध्ये केलं जाईल, ज्या अंतर्गत ओपन जिम, मुलांसाठी स्मार्ट प्ले झोन, योगा आणि मेडिटेशन स्पेस या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या जातील. पर्यावरण संवर्धनासाठी 5 कोटी भरीव निधी वृक्ष प्राधिकरणाचे देण्यात येत आहे. त्या अंतर्गत आपण पुढील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत. बरेच वेळा पर्यावरण जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांच्या मागणी असते की ट्री सेन्सर होणे फार गरजेचं आहे. आपण या वर्षी या ट्री सेन्सर्स कडे आपण खूप लक्ष देण्यात येणार आहे. जीएस आधारित ट्री मॅपिंग करणार आहे. प्रत्येक वृक्षाला आपण QR कोड टॅगिंग
नागरिकांसाठी अडॉप्टेटरी उपक्रम आणि शाळा महाविद्यालयांसोबत ग्रीन व्हॉलंटियर प्रोग्राम तसेच 2,50,00,000 निधीतून डिजिटल वृक्ष गणना डिजिटल ट्री सेन्सस केलं जाईल. पर्यावरण पूरक भविष्याचा हा दिशा असणार आहे. आज हवामान बदल ही केवळ चर्चा नसून वास्तव आहे. यासाठी आम्ही पुढील उपक्रम आपण राबवणार आहे. कार्बन न्यूट्रल पार्क संकल्पना, प्लास्टिक मुक्त उद्याने, हरित ऊर्जा वापर वाढवणे, जैव विविधता संवर्धनासाठी विशेष क्षेत्र आणि नागरिकांचा सहभाग यशाची हा गुरुकुली आहे. आगामी आर्थिक वर्षामध्ये माननीय महोदय, आपण बांधकाम परवानगी देत असताना विशिष्ट झाड लावण्याचा आपण कधीही कोर्स केले. नगररचना विभाग, सुंदर शहर हे केवळ इमारतींना नव्हे तर नियोजनाने उभं राहतं. कित्येक वर्षापासून आपल्या नगररचना विभागाच्या डीपी प्लॅन हा मंजुरी नव्हते, आता आपल्याला मंजुरी आहे आणि ईपीचा आपल्याला प्रतीक्षेत आहे. नगररचना विभाग हा केवळ बांधकाम व विकास नियंत्रण करणारे विभाग नसून तो महापालिकेसाठी महत्त्वाचे महसूल स्रोत देखील आहे. विकास शुल्क, बांधकाम परवानगी फी, जमीन वापर बदल शुल्क तसेच अनधिकृत बांधकाम नियमितीकरण शुल्क याद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. हा महसूल शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि नियोजित विकासासाठी वापरला जातो. महसूल वसुली ही केवळ आर्थिक बाब नसून ती आपल्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेची आणि पारदर्शकतेची प्रतिबिंब आहे. जर आपली प्रणाली सुलभ आणि पारदर्शक असेल तर नागरिक आणि विकासक यांच्याकडून स्वयंस्फूर्तीपणे नियमांचे पालन होते. सध्याच्या परिस्थितीत काही संधी आणि आव्हाने दोन्ही दिसून येतात. वाढती शहरीकरण प्रक्रिया महसूल वाढीसाठी अनुकूल आहे, परंतु अनधिकृत बांधकाम मंजूर प्रक्रियेमधील विलंब आणि जुन्या दररचना आणि डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर नसल्यामुळे अपेक्षित महसूल वसुलीत अडथळे येतात. महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. प्रक्रियेचं संपूर्णपणे डिजिटायझेशन, नियमित आढावा लेखापरीक्षण, शुल्कांचे अद्ययावतीकरण, कडक अंमलबजावणी आणि जनजागृती. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी राज्यासाठी एकत्रित विकास नियमावली तयार करण्यात केलेले असून त्यातील तरतुदी तसेच UDCPR मधील तरतुदी विचारात घेता महानगरपालिकेत नगररचना विभागापासून यावर्षी 351 कोटी 11 लाख रुपयाचे उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. सुयोग्य नियोजन व प्रभावी महसूल ही समृद्धी शहराच्या गुरुकिल्ली आहे. गुंठेवारी विभाग, शहराच्या एका बाजूला नियोजित रस्ते, प्रकाशमान दिवे, पाणी, गटर व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला अरुंद रस्ते, अनियमित घरे, सुविधा अपुऱ्या. हे दोन वेगळं शहर नाही, हे आपल्या शहराचे दोन वेगळे चेहरे आहेत आणि या दोन चेहऱ्यांना जोडणारे पूल म्हणजे आपल्या गुंठेवारी विभाग. गुंठेवारी ही केवळ अनधिकृत वसाहतींना नोंदणी नाही, ही अनेक कुटुंबाच्या आशा, संघर्ष आणि स्वतः घराची स्वप्नाची अधिकृत ओळख आहे. वर्षानुवर्ष नियोजनाबाहेर उभा राहिलेल्या वसाहत्यांना कायदेशीर चौकटीत आणणे, त्यांना मूलभूत सुविधा देणे आणि त्याच वेळेला महापालिकेचा महसूल वाढवणे ही या विभागाच्या त्रिसूत्री जबाबदारी आहे. सन 2026-27 आर्थिक वर्षात आपण गुंठेवारी विभागाकडे समस्या ते संधी या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत. आजच्या वस्तुस्थिती अशी आहे की शहरातील मोठ्या प्रमाणावर घरे व प्लॉट्स गुंठेवारी अंतर्गत येतात. याच अर्थ महसुलीसाठी क्षमता अजूनही पूर्णपणे वापरण्यात आलेली नाहीये. म्हणूनच या वर्षासाठी आम्ही काही ठोस धोरणात्मक उद्दिष्ट निश्चित केली आहे. गुंठेवारी कायदा अंतर्गत अनधिकृत वसाहती या नियमित करण्यासाठी व त्या भागाच्या नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी आणि नागरी सोयी सुविधा पुरवण्यासाठी गुंठेवारी निधीचा विनियोग करण्यात येतो. त्यामुळे गुंठेवारी अंतर्गत मालमत्ता नियमितीकरणाकरिता मुदतवाढ देण्यात आलेली असून या माध्यमातून सन 2026-27 आर्थिक वर्षात 100 कोटीचा उत्पन्न आपण गृहीत करण्यात आलेले आहे. शासकीय अनुदाने, विशेष शासकीय अनुदाने अंतर्गत प्राप्त होणारे उत्पन्न शहरातील औद्योगिक वसाहती या बाबी विचारात घेऊन केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विकास कामे व मूलभूत सोयी सुविधा यासाठी महानगरपालिकेत वेगवेगळ्या माध्यमातून विशेष शासकीय अनुदान देत असते. सन 2026-27 आर्थिक वर्षात खालील प्रकल्पासाठी विशेष शासकीय अनुदान आपल्याला अपेक्षित आहे. रस्ते बांधणीसाठी 2 कोटी, विशेष शासकीय अनुदान 15 कोटी, भांडवली गुंतवणुकीसाठी 15 कोटी 86 लाख, जिल्हा वार्षिक योजनेतून 46 कोटी, स्वच्छ भारत मिशन 2 अंतर्गत 32 कोटी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अनुदान 20 कोटी, अशा पद्धतीने एकंदरीत 131 कोटी 71 लाख एवढा आपण अपेक्षित धरलेला आहे. खर्च बाजू, प्रशासकीय खर्च. प्रशासन ही केवळ कागदपत्री प्रक्रिया नसून ती आपल्या शहराची प्रगतीची, सेवांची
गुणवत्तेची आणि नागरिकांची विश्वासाची भक्कम पायाभरणी आहे. या वर्षासाठी आम्ही अत्यंत संतुलित आणि जबाबदारीने जाणीव ठेवून प्रशासकीय खर्चाची आखणी केली आहे. सर्वप्रथम आपल्या प्रशासनाचे कणा असलेला कर्मचारी बद्दल बोलणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या प्रगतीत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्याच्या मेहनतीमुळे शहराचा विकास शक्य झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही आपल्या प्रथम प्राथमिकता आहे. याच उद्देशाने आम्ही महानगरपालिकेच्या कर्मचारी विमा लाभ योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आणि युनियन बँक ऑफ इंडिया याच्या मधील करारानुसार महानगरपालिका कर्मचारी यांच्यासाठी विशेष सुरक्षा तरतूद या योजनेच्या अंतर्गत कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना अपघाती जर मृत्यू झाल्यास त्या कर्मचारी कायदेशीर वारसाला 1,15,00,000 इतकी आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना संकटात काळात आधार देणारी तर आहेतच, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये अधिक क्षमतेने व समर्पित वृत्तीने काम करण्याची प्रेरणाही निर्माण होईल. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आपल्या 2 कर्मचारी कुटुंबाला मिळाला असून त्यांना 1 कोटीच्या आर्थिक मदत युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत मंजुरी करण्यात आलेली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे त्या कुटुंबाला भविष्यासाठी मोठा आधार निर्माण झाला आहे. महानगरपालिका ही केवळ एक प्रशासकीय संस्था नसून ती आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक कुटुंब आहे. कर्मचाऱ्यां आनंदात आणि त्यांच्या अडचणीत काळात महानगरपालिका नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील ही आमची बांधिलकी आहे. सन 2025-26 मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने 123 जागांची पदभरती केली असून सन 2026-27 मध्ये 222 जागांची पदभरतीच्या जाहिरात प्रसिद्ध केलेल्या आहेत. दर्जेदार सेवा जलद गतीने पुरवण्यासाठी मनुष्यबळ अत्याधिक आवश्यक आहे. या अंदाजपत्रकामध्ये प्रशासकीय खर्चापोटी खालील तरतूद करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहे. कर्मचारी वेतन व भत्त्यासाठी 423 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. खासगी तत्वावर कर्मचारी वेतन 72 कोटी इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. आधुनिक प्रशासनाच्या पूरक मनुष्यबळ गरजेचे ओळखून ही तरतूद करण्यात आलेली आहे. अन्य भत्ते व सवलतीसाठी 1,32,00,000, अन्य प्रशासकीय खर्चासाठी 7,98,00,000, यांत्रिकी विभागासाठी 34 कोटी, मध्यवर्ती भांडार विभागासाठी 7 कोटी अशा पद्धतीने नियोजन केलेले आहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता युगात पुढे जाण्यासाठी संगणक विभागासाठी 1,10,00,000 इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. हे पाऊल प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. प्रशासनामध्ये नजीकच्या कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक वाढवण्याचे आमची मानस आहे. शहरातील दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती, प्रकाश म्हणजे प्रगती आणि उजेड म्हणजे सुरक्षितता या तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी ठेवून आपण आपल्या शहराच्या दिवाबत्ती व्यवस्थेला केवळ सुविधा न मानता शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दृढ संकल्प म्हणून पाहिलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक आणि वेगाने विकसित होणारे शहरात आधुनिकतेचा प्रकाश पसरविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. बीओटी तत्वावर तब्बल 70,000 दिव्यांची उभारणी करण्यात आली असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या संपूर्ण जबाबदारी प्रकल्पधारकाकडे सोपविण्यात आलेली आहे. त्याचेच पुढचा भाग म्हणून आपण रोशनी प्रकल्प 2 यासाठी 19,82,00,000 अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेले. हा केवळ दिव्यांचा प्रकल्प नाही तर हा विश्वाचा उजेड आहे, ज्यामुळे शहराच्या रस्त्यांना सौंदर्य प्राप्त झालं आहे, नागरिकांना सुरक्षिततेचा जाणीव झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अखंडित प्रकाशाचा हमी मिळाला आहे. रोशनी प्रकल्प 1 या प्रकल्पाच्या नियमित EMI अदा करण्यासाठी 16 कोटी वार्षिक तरतूद अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेले. म्हणजे हा उजेड कायम ठेवण्यासाठी आपल्या वचनबद्धता आहे. हा फक्त दिव्यांचा विस्तार नाही तर हा शहराच्या भविष्याचा विस्तार आहे. दिव्यांग विकासासाठी महत्त्वपूर्ण योजना. दिव्यांग बांधवांना स्वप्नांना नवी उभारणी देणारे संकल्प घेऊन सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयानुसार 5% राखीव निधी बांधील खर्च वजा जाता 21,25,00,000 तरतूद करण्यात आले. या तरतुदीतून आगामी आर्थिक वर्षात पुढील कामे करण्याचा आमचा संकल्प आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळा उच्च शिक्षणासाठी 80,00,000, उदरनिर्वाह व्यवसाय आणि साहित्य खरेदीसाठी 11 कोटी, आरोग्य या मूलभूत गरज लक्षात घेऊन वैद्यकीय खर्चासाठी 5,00,000, निरामय विमा योजनेसाठी 50,00,000, दिव्यांग बांधवांना प्रवास सुलभ व्हावा म्हणून स्मार्ट सिटी बस सेवा सवलतीसाठी 2 कोटी, बस स्टॉप आणि डेपो येथे व्हीलचेअर सुविधेसाठी 5,00,000, ज्ञान आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाचनालयात अंध व्यक्तींसाठी आधुनिक ऑडिओ लायब्ररी उभारण्यासाठी 50,00,000, महानगरपालिका शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
20 लाख क्रीडा चित्रकला हस्तकला स्पर्धा, 15 लाख सामाजिक प्रत्येक घटकाला सन्मान जगताव यासाठी, दिव्यांगांच्या विवाहासाठी 5 लाख, योजनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी 5 लाख आणि स्थानिक गरजानुसार नवीन योजना राबवण्यासाठी अजून 10 लाख रुपये तरतूद करण्यात आलेले आहेत. दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धा 15 लाख, स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी 15 लाख, दिव्यांगांसाठी विशेष उद्यान विकासासाठी 25 लाख, दिव्यांग भवन उभारण्यासाठी तब्बल 2 कोटी, थकबाकी मानधन अदा करण्यासाठी 3 कोटी, दिव्यांगांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी आणि 10 लाख रुपये अनुदान स्वरूपात तरतूद करण्यात आलेले आहे. मला विश्वास आहे की दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या या अर्थसंकल्पीय तरतुदीने त्यांच्या आयुष्यात निश्चित सकारात्मक बदल घडतील. महिला व बाल कल्याण विभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एक अधिक समाजाची प्रगती त्या समाजाचा आहे. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. आणि सभापती महोदय आणि सर्व सन्मानित सदस्य, आज आपल्या पाणी पुरवठ्याची जॅकवेलमध्ये पाणी घेऊन आपण पाणी हा टेस्ट केलेला असून जवळपास 5 किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले आहे. आणि आज रोजी जवळपास 10 किलोमीटर पर्यंत निर्विघ्नपणे जर झाला 10 किलोमीटर पर्यंत पाणी घेण्याचे नियोजन आहे. मात्र पाण्याची उपलब्धता वाढली की त्याचा अनियंत्रित वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा सुयोग्य वापर व काटेकोर नियोजन करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये एक स्मार्ट मीटर बसवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. या योजनेसाठी महानगरपालिकेला शासनाकडून 822 कोटीचा खर्च प्राप्त होणार असून त्यापैकी 2025-26 मध्ये 117 कोटी प्राप्त झालेला आहे. सन 2026-27 मध्ये 705 कोटी रुपये प्राप्त होणार आहे. सभा कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी आगामी काळातील पाणीपट्टी वाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. काळाची गरज आहे की या संकटाशी लढा द्यावा. किती दिवस आपण फक्त किनाऱ्यावरूनच चालत राहणार, या विचाराप्रमाणे आव्हानांच्या समोर जातो, ज्यात आम्ही शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाणी पुरवठा नैसर्गिक उताराने होत नसून जायकवाडी धरणातून पाणी उचलून लिफ्टिंग प्रमाणे शहरात पाणी आणावं लागते. यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी 70 ते 80 कोटी इतका मोठा विद्युत खर्च आपल्याला करावा लागतो. तसेच देखभाल, दुरुस्ती, वेतन, भत्ते आणि कर्जफेड यासाठी मिळून 150 ते 155 कोटी वार्षिक खर्च या पाणी पुरवठ्यामध्ये येतो. या उलट पाणीपट्टीमधून अल्प उत्पन्न मिळत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वतः महसुलातून निधी द्यावा लागतो. त्यामुळे भविष्यात पाणी पुरवठा योजना ना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येण्याचा आमची मानस आहे. महसूल वाढविण्यासाठी आणि वसुलीमध्ये पारदर्शक आणण्यासाठी पाणीपट्टीचे संगणकीकरण करण्यात आले. नागरिकांना देयक वेळेवर मिळावे यासाठी आधुनिक प्रणालीचे वापर करण्यात येत आहे. तसेच SMS अलर्ट, ऑनलाईन पेमेंट आणि QR कोडद्वारे पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुधारणांमुळे आगामी आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुली उद्दिष्टानुसार होईल असे आम्हाला विश्वास आहे. सन 2026-27 साठी चालू पाणीपट्टीची वसुली 100 कोटी तर थकबाकी वसुली उद्दिष्ट 100 कोटी असे निश्चिती करण्यात आले. हा पाणी पुरवठा प्रकल्प केवळ सुविधा नाही तर शहराच्या भविष्यासाठी एक मजबूत पायाभूत व्यवस्था आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पाण्याच्या जबाबदारीने वापर करून एक शाश्वत व समृद्ध शहर आपण घडवू शकतो. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समुंदर की तलाश कर. महानगरपालिका मालमत्तेपासूनच्या उत्पन्न शहर विकासासाठी गुरुकिल्ली म्हणजे सक्षम संपत्तीचा हा व्यवस्थापन करायचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ करावर अवलंबून राहणे पुरेसे नसून महानगरपालिकेच्या मालमत्ताचे प्रभावी व नियोजनबद्ध वापर करून उत्पन्न वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने नागरिकांना उत्कृष्ट सुविधा देतानाच महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर मधील लघु उद्योजक आणि पथविक्रेते हे शहराच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्या सेवेसाठी शासनाने मार्गदर्शक सूचनानुसार हॉकर झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक आस्थापनाच्या ऑनलाईन नोंदणी व परवाना प्रणाली सुरू करण्यात येत असून यामुळे पारदर्शकता व सुसूत्रता वाढेल. यामध्ये आगामी वर्षात सुमारे 5 कोटी 18 लाख उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. काही वर्षापूर्वी खड्ड्यांचे शहर असे ओळखत असलेला आपले शहर आज प्रशस्त व दर्जेदार रस्त्यांमुळे नव्या ओळखीने पुढे येत आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्या लक्षात घेता पार्किंग ही मोठ्या समस्या ठरणार आहे. यासाठी शहरातील निवडक ठिकाणी
पे अँड पार्क योजना राबविण्यात येणार असून त्यातून 5 कोटी रुपये उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या वाणिज्य संकुल, इमारती, गाडे व नाट्यगृहांमधून चालू आर्थिक वर्षामध्ये 3,50,00,000 उत्पन्न उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तसेच भाड्या तत्वावर दिलेले जागा व दुकानं बदलली आहे, यावरून मी मोजतो. या विचारात प्रेरणा घेत महिला आणि बाल कल्याण सशक्तीसाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेत आहोत. महिला व बाल कल्याण विभाग हा समाजाच्या सर्वात महत्त्वाचे घटकाचं महिला आणि बालकांसाठी सुरक्षिततेसाठी, सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे केंद्रबिंदू आहे. या विभागामार्फत महिलांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक आधार मिळतो, ज्यामुळे त्या स्वावलंबी बनतात. तसेच बालकांना योग्य संगोपन, आरोग्य सुविधा आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायभरणी केली जाते. सन 2026-27च्या अर्थसंकल्पात महिला बाल कल्याण विभागासाठी शासन निर्णयानुसार 5% राखीव निधी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील योजना महिला व बाल कल्याण उत्थानासाठी राबविण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण योजनेसाठी 7 कोटी रुपये, बेघर महिलांसाठी निवारासाठी 25 लाख रुपये, घाटी रुग्णालय येथे बेघर महिलांसाठी सुरक्षेच्या निवाराची तरतूद करण्यात आलेली आहे. डे केअर सेंटरसाठी 25 लाख आणि जागतिक महिला इंटरनॅशनल वुमेन्स टेनिस टुर्नामेंट आपल्या शहरात व्हावा आणि महिलांमध्ये क्रीडा स्पर्धाबद्दल अधिक रुची निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने ITF महिला स्पर्धा आपल्या छत्रपती संभाजीनगरला मान दिलेला आहे. त्यासाठी 15 लाख रुपये या आपण दुरुस्तीच्या तरतूद केलेल्या आहेत आणि यापुढे प्रत्येक वर्षी आपण 15 लाख रुपये तरतूद या जागतिक महिला टेनिस स्पर्धासाठी आपण ठेवलेलं आहे. पे अँड यूज नसून यूज अँड पे. जर आपल्या चांगलं असेल तेच त्या ठिकाणी टॉयलेटला ते पैसे द्यावा आणि महिलांसाठी आणि विशेष करून बालकांसाठी स्वच्छता गृहासाठी 2 कोटी रुपये आपण तरतूद केलेले आहे. शहरातील 5 उड्डाणपुलाखाली आधुनिक स्वच्छता गृहांची उभारणी करायची आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीज आल्या, महिला येत आहेत आणि एकटे महिलांसाठी वर्किंग वुमेन हॉस्टेल आपण 4 ठिकाणी आपण प्रस्तावित केलेलं होतं. 2 ठिकाणची काम वेगाने प्रगतीशील आहेत आणि त्यासाठीही आपण 15 लाख रुपये त्याला देखभाल व याच्यासाठी आपण ठेवलेला आहे. महिला ऑफर्सच्या गणवेशसाठी 5 लाख रुपये आणि महिलांमध्ये जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये या शहरातून जास्त यशस्वी व्हावा यासाठी महिला अभ्यासिकाही आपण 15 लाख रुपये तरतूद करण्यात आलेले आहेत. या तरतुदी आधारे शहरातील महिलांचा सर्वांगीण विकास सध्या होण्यास निश्चित मदत होईल याचा मला विश्वास वाटतो. महिला व पुरुष या दोन्ही एक समाजाचे एक महत्त्वाचे घटक असेल, परंतु ट्रान्सजेंडर या पहिल्यांदाच आपण ट्रान्सजेंडर बजेट आपण या बजेटमध्ये आपण तरतुदी करण्यात आलेले आहेत. ट्रान्सजेंडर सक्षमीकरण कोणत्याही शहराची खरी प्रगती केवळ रस्ते, पूल आणि इमारतीच्या मोजले जात नाही, तर त्या शहराच्या प्रत्येक व्यक्तीला मिळणाऱ्या सन्मानाने आणि संधीने मोजले जाते. आपल्या समाजातील ट्रान्सजेंडर व्यक्ती हे अनेक वर्ष उपेक्षित राहिले आहेत. त्यांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक स्वीकार यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आज या अर्थसंकल्पातून आपण त्या परिस्थितीचा बदल घडवण्याचा ठोस निर्धार आपण करत आहोत. ट्रान्सजेंडर समुदायाच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यांच्या जीवनमान उन्नतीसाठी आपण 20 लाख रुपयाचा विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही केवळ आर्थिक तरतूद नाही, ही एक नवीन संधी आहे, एक नवीन दिशा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सन्मानाचा मार्ग आहे. या निधीतून आपण पुढील उपक्रमाच्या राबवण्यात येणार आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन, लघु उद्योग, हस्तकला, डिजिटल आणि कौशल्य यामध्ये प्रशिक्षण आणि प्रावीण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. जलनिस्सारण आपल्या जलनिस्सारणमध्ये 4 महत्त्वपूर्ण प्रकल्प आपल्याकडे चालू आहेत. त्यामध्ये सातारा देवळा जलनिस्सारण सुविधांचा विकास करणे, त्यासाठी एकूण 275 कोटी त्याला मंजुरी आहे. त्यामध्ये मनपा हिस्सा 82 कोटी, पश्चिम विधानसभा मतदारसंघात जलनिस्सारणच्या सुविधांचा विकास करणे ते 190 कोटीचा प्रकल्प असून त्यामध्ये मनपाचा हिस्सा 57 कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पूर्व विधानसभा मतदारसंघातील जलनिस्सारण सुविधांचा विकास करणे हे 234 कोटीचा प्रकल्प असून त्यामध्ये 82 कोटी आपल्या मनपाचा हिस्सा आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मध्य विधानसभा मतदारसंघात जलनिस्सारण सुविधांचा विकास त्या 187 कोटीचा आपल्या हिस्सा 65 कोटी आहे
889 कोटीचा, त्यामध्ये मनपा हिस्सा 287 कोटी 42 लाख एवढा भरायची आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा स्वहिस्साच्या रक्कम उभारणी हे सार्वजनिक गुंतवणुकीसाठी माध्यमातून 200 कोटीचा सार्वजनिक हरित महानगरपालिका रोखे हे पहिल्यांदा सभापती महोदय आणि सर्व सन्मान्य सदस्य आतापर्यंत आपण लोन स्वरूपात घेत होतो आणि आता केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स ह्या एक विशेष गोष्टी, त्यामध्ये शासन त्याला भरपूर मदत करते, त्यामध्ये त्या आपण इंटरेस्ट भरतो, त्याच्यामध्ये ही खूप मोठी सूट त्याला देण्यात येतं. त्यामध्ये जवळपास 20 कोटीच्या प्रोत्साहनानुसार अनुदान देखील मिळणार आहे. या सर्व प्रकल्प आपल्याला राबवण्यासाठी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड आपण यावर्षी 200 कोटीचा घेण्याचं आपले नियोजन आहे. विकेंद्रित पद्धतीने प्री फॅब्रिकेटेड एसटीपी उभारणे. सन्माननीय महोदय आणि सर्व सन्माननीय सदस्य, शहरातील विविध नाल्यांमध्ये काही प्रमाणात उघड्यावर मलजल व सिवेज वाहत असल्याने त्यास प्रतिबंध व्हावा, तसेच जमिनीची सुपीकता नष्ट होऊ नये, या भूगर्भातील पाणी पातळी वाढ होण्यासाठी, तसेच नागरिकांना प्रक्रियेयुक्त पाणी सहजतेने उपलब्ध व्हावा, या वाहतुकीचे खर्च कमी व्हावा, यासाठी विकेंद्रित पद्धतीने एसटीपी उभारण्यासाठी काम अंतर्गत N1 सिडको सिवेज पंपिंग स्टेशन, सिद्धार्थ उद्यान, माननीय उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे हाती घेऊन पूर्ण करण्यात आलेले आहे. सिद्धार्थ उद्यान येथील एसटीपीची प्रक्रिया युक्त पाणी सिद्धार्थ उद्यानासाठी वापरत येत असल्याने सिद्धार्थ उद्यान नेहमीसाठी हिरवगार ठेवणे शक्य झाले. याशिवाय छावणी परिषदेपर्यंत खाम नदी प्रदूषण विरहित करणे आपल्याला शक्य झाले. तसेच पुढील भागातील नदी लगत शेतकरी वर्गास शेतीसाठी पाण्याचा मुबलक उपलब्ध झाल्याने त्यांच्या शेती ही उत्पन्न वाढी झाले दिसून येत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातील एसटीपीच्या प्रक्रियेयुक्त पाणी याच्या उद्यानासाठी वापरत येत असल्याने सदर उद्यान नेहमीसाठी हिरवगार ठेवणे शक्य झाले आहे. तसेच सदर ठिकाणीहून टँकर भरून प्रक्रियेयुक्त पाणीचा पुनर्वापर करणे ही शक्य झाले आहे. N1 सिडको सिवेज पंपिंग स्टेशन येथील एसटीपी चे प्रक्रियेयुक्त पाणी घरवारे स्टेडियम करिता वापरण्यात येत असल्याने सदरचे स्टेडियम हिरवेगार ठेवणे शक्य झाले आहे. तसेच सदर प्रक्रियेयुक्त पाणीचा पुनर्वापर रस्ते धुण्यासाठी असेल, दुभाजक मधील झाडांना पाणी देण्यासाठी असेल व हिरवळ वाढविण्यासाठीही होत आहे. माननीय महोदय, N1 च्या या डिसेंट्रलाइज्ड एसटीपी फक्त रियूज नाही आहे, ते पाणी पिण्या योग्य पर्यंत आपण बनवलेलं आहे. मी त्या स्वतःही ते पाणी पिऊन बघितलेले आहेत आणि सन्माननीय न्यायालयाचं न्यायमूर्तीही त्या ठिकाणी त्याचं चेकिंग ही करण्यात आलेले आहे. सन 2026-27 मध्ये विकेंद्रित पद्धतीने एसटीपी उभारणे कामे गारखेडा, हरसुलजय इत्यादी ठिकाणी करण्यात येणार आहे व त्यासाठी या वर्षी अर्थसंकल्पामध्ये 1.5 कोटी रुपयाचा आपण तरतूद करण्यात आलेले आहे. आणि माननीय महोदय, या जलनिस्सारण प्रकल्प प्री फॅब्रिकेटेड डिसेंट्रलाइज्ड एसटीपी या दोन महत्वाच्या मुळे आपल्या शहराच्या सेप्टिक टँक मुक्तीकडे आपल्याला वळायचे आहे. आणि ह्या बजेटमुळे आपल्याला नक्कीच आणि आपल्या मार्गदर्शनाखाली या शहर सेप्टिक टँक मुक्त होण्यापासून आपले कोणी रोखू शकत नाही असे मला ठाम विश्वास आहे. मॅनहोल चॅम्बर मधील गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक होमोशेप मशीन आपल्याला खरेदी करायची आहे. शहरामध्ये सद्यस्थिती सुमारे 1500 किलोमीटर जलनिस्सारण वाहिनीचे जाळे कार्यरत असून त्यावर सुमारे 40 ते 50 हजार विविध व्यासाचे व खोलीचे मॅनहोल चॅम्बर बांधलेले आहेत. जलनिस्सारण वाहिनी देखभाल दुरुस्ती अंतर्गत चोकअप त्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने मॅनहोल चॅम्बर मधील गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक होमोशेप मशीन योग्य असल्याने अनुभव प्रयत्नात आले आहे. सदरील मॅनहोल क्लिनिंग रोबोटिक मशीन अंतर्गत कॉम्पॅक्ट असल्याने ती अरुंद गल्लीतही सहजपणे मॅनहोल मध्ये गाळ काढण्यासाठी नेता येऊ शकतं व सदर मशीनीचे एक उपांग असलेला डिझेल जनरेटर वर कार्य करत असल्याने स्थळावर कोणत्याही विजेची गरज पडत नाही. सदर मशीन मध्ये रोबोटिक आर्मला पुरेसा लांबीचा केबल असल्याने कर्मचारी मजूर यांना मॅनहोल पर्यंत जाण्याची कर्मचाऱ्यांना आवश्यक पडत नाही. केवळ मॅनहोल चॅम्बर मधील कव्हर काढल्यानंतर पुढील सर्व काम मशीनद्वारे पार पडलं जातं. हे अत्यंत महत्त्वाची आपल्या हे प्रकल्प, कारण महापालिकेची आर्थिक अवस्था पाहता यावेळेस काय बजेटमध्ये महत्त्वाचं आहे आणि काय नाविन्यपूर्ण योजना आपण आणलेल्या शहरासाठी सांगा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा 2025-26 सुधारित व 2026-27च्या अर्थसंकल्प आज आम्ही स्थायी समितीसमोर सादर केलेले आहे. आणि
आता आपण यावर्षी संभाजीनगर शहराला जे खूप वर्षापासून वाट पाहत असलेला पाणीपुरवठा योजना आपण कार्यान्वित करतो आणि कार्यान्वित करत असताना एका बाजूनी आपल्याला पाणी देत असताना एक बाजूने आपण आनंद जर होत असेल, परंतु दुसऱ्या बाजूनी तेवढा खर्च पण जास्त वाढणार आहे. कारण हा एकमेव अशी शहर आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये की जवळपास आपण 200 मीटर हेडवर पंप करतो, लिफ्ट करतो. त्यामुळे खूप मोठा लाईट बिल त्या ठिकाणी येतं. म्हणून आपण यावर्षी आपण सोलार पार्क जवळपास 50 मेगावॅटचा सोलार पार्क उभारण्याचा आपण संकल्प आपण केलेला आहे. आणि तसेच जे वर्षानुवर्ष आपण रेंट व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण आधारित करतो. त्यामध्ये सर्वांना न्याय व्यवस्थित मिळत नाही. ज्या ठिकाणी रेट जास्त आहे किंवा कमी आहे त्यांना कमी टॅक्स लागायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळा शासन रिफॉर्म्समध्ये कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस्ड म्हणजे रेडी रेकनर बेस्ड टॅक्स सिस्टम अवलंब करायचंसुद्धा आपण नियोजित केलेलं आहे. आणि यापूर्वी आपण 4 दिवसला किंवा 5 दिवसाला पाणी देत होतो. म्हणून आपण जे काही 4,050 रुपये होतो त्याला अर्ध करून टाकलं होतं. आणि एक वेळा आपण पाणी नियमित देणे सुरू झाल्यावर त्याच्या रेटच्या आपण रिव्हिजन आपण करणार आहोत. त्यामुळे एकंदरीत या सर्व करत असताना शहराला नाविन्यपूर्ण सुविधा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ते आपण जास्त प्रकल्प आपण यावर्षी घेतलेला आहे. टॅक्समध्ये टॅक्स आयडेंटिफिकेशन असतील किंवा व्हायलेशन असतील त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि GIS बेस्ड कसे सांगड घालून टॅक्समध्ये वाढ करता येईल विना टॅक्स न वाढवता जे टॅक्स चुकोगिरी करणारे त्यावर आला कसे बसेल या गोष्टीचं आपण नियोजन केलेलं आहे. तुम्ही आता सांगितलं पाणीपट्टी अर्ध्याने कमी झाली आहे म्हणजे आपली. तर यापूर्वी आपण 4,050 रुपये असे होतं आणि मध्यंतरी आय थिंक 4 वर्षापूर्वी आपण पाणी वेळेवर म्हणजे दररोज नियमित पाणी पुरवठा देत नव्हतो. म्हणून त्याला अर्ध कमी करून टाकलं होतं. ऑलमोस्ट 50% आपण कमी केलं होतं. ते आज रोजी फक्त 2,025 रुपयाचं आहे वर्षाला. ते याच्यासाठी होतं आपण नियोजित पाणी पुरवठा देत नव्हतो. आता आपण नवीन पाणी पुरवठा योजनाचा जवळपास आता 10 किलोमीटरपर्यंत टेस्टिंग झाले आणि आता काही महिन्यामध्येच आता तो टेस्टिंग करून एक्झॅक्टली मला डेट सांगता येणार नाही, परंतु तो लवकरच ते पाणी नियोजित म्हणजे रेग्युलरली केलं जाईल. त्यावेळेला रेग्युलर केलं जाईल तो मग ते पूर्वरत जे पाणीपट्टी होतं तो आपण परत चालू करणार. 4,000 रुपये. हां, 4,050 रुपये. एक आणखी प्रश्न आहे की प्रॉपर्टी टॅक्स आपल्याकडे खूप जास्त प्रॉपर्टीचं आयडेंटिफिकेशन नाही आहे, वसुली नाही आहे. तर याच्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना केल्या आहेत का? अजूनही आपण टार्गेट गाठत नाही आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत गाठलं आहे पण ओव्हरऑल विचारतो. तेच आहे की कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी आपण 160पर्यंत पोहोचलो होतो. आज आपण 202 कोटीपर्यंत पोहोचलो. जवळपास तुम्ही बघाल 40% वाढ आहे. म्हणजे तरीही माझ्या अपेक्षाप्रमाणे तो फारच कमी आहे. जवळपास आम्ही यावर्षी 400 कोटी रुपये उद्दिष्ट ठेवलं होतं. बरेच वेळा ते टेक्नॉलॉजी आपण लगेच ते सुरुवात होत नाही. हे सर्व याच्यामुळे घडू शकलो आपण डिजिटायझेशन GIS बेस्ड इंटेलिजन्स वापरून आपण केलं. आता पुढे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ते पण केलं जाणार आहे. म्हणजे विविध डिपार्टमेंट जसं रजिस्ट्री झाली तसं आपल्याला कळायला पाहिजे. मग त्याला इमिडिएटली टॅक्स लागायला पाहिजे. हे ह्युमन इंटेलिजन्स त्यामध्ये एरर्स होऊ शकतो. त्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसतो, अकाउंटेबिलिटी नसतो. म्हणून आपण यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 1 कोटी रुपये तरतूद ठेवून ते प्रॉपर्टी टॅक्स असेल, वॉटर टॅक्स असेल ते वाढ करण्याचं नियोजन आहे. रस्ता रुंदीकरणासाठी आपण बरेच अतिक्रमण तोडली. त्या नवीन रस्ते बांधण्यासाठी महापालिका स्वतःचा निधी काही खर्च करणारे काही हे केलं आहे नियोजन? कारण आपल्याला माहितीच आहे की वर्षभरामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे रस्त्याच्या अतिक्रमण मुक्त केलं होतं. बरेच लोक विचारत होते की कधी रस्ता बनणार आहे. हे सर्व काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालं. जसा पडेगाव हे रस्ता मुख्य रस्ता ज्या 23 मीटर्सचा रस्ता त्या ठिकाणी सुरू झाला. त्याच्या बाजूला सर्व्हिस रोडसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. तसेच जालना रोडची असेल किंवा नक्षत्रवाडी कांचनवाडीसाठी रोडचे असेल, बीड बायपाससाठी असेल, ते जवळपास 20 कोटी रुपये आपण तरतूद ठेवलेले आहेत.
आणि काही पैसे आता आपले बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये सुद्धा ते तरतूद ठेवण्यात आलेली आहे. त्याला आपण सांगड घालून त्या पैसे खर्च केलं जाणार. तुम्ही म्हणाले की युद्धाचा सगळा विचार करता सुद्धा काही अर्थसंकल्पात तरतूद आहे, कशी आणि काय केलेली आहे ते सांगा. ते आपल्याला माहितीच आहे की आज अमेरिका, इस्रायल आणि इराण वॉरमुळे की बरेच जे गॅसची संकट आहे ते आपल्या घरापर्यंत, आपल्या चुलापर्यंत पोहोचली आहेत. बरेच कमर्शियल हॉटेल्समध्ये ते मिळत नाही. परंतु आतापर्यंत आम्ही प्रोसेसिंगमध्ये फक्त खत निर्मिती करत होतो आणि काही प्रमाणात आपण गॅस निर्मिती करतो, परंतु ते फार छोट्या प्रमाणावर. आणि यापूर्वीच आपल्याकडे BPCL आणि IOCL आणि हिंदुस्तान पेट्रोलियम ते अप्रोच झाले होते की तुमच्या खतामधून आम्ही गॅस निर्मितीही करू शकतो. आणि आता जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्याला चटका आपल्या शहराच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत बसायला लागलं. मग हे जर व्यवस्थित सेग्रिगेट जर झाला आणि फूड वेस्ट आणि वेट वेस्टमधून आपल्याला गॅस निर्मितीही करता येतं. आणि ह्या वर्षी आपण ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. इफ नॉट एव्हरीथिंग, काही प्रमाणात तर आपल्याला गॅस म्हणजे आपल्या कचऱ्यातून आपण गॅस निर्मिती करू शकतो आणि ते वापर पण होईल. अशा पद्धतीच्या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद ठेवलेलं आहे. कितपत प्रोडक्शन होईल म्हणजे तसं प्रायमा फेसिया? सो म्हणजे एक्झॅक्टली 450 ते 550 मेट्रिक टनपर्यंत आपल्या वेस्ट आहे. त्यामध्ये जवळपास 250 मेट्रिक टनपर्यंत वेट वेस्ट असतो. त्या 250 मेट्रिक टनमध्ये आता त्या नवनवीन प्रकल्पामध्ये खूप बऱ्यापैकी ते उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे उत्पादन, त्या गॅसचं उत्पादन मिळू शकतो आणि आपल्या घराच्या जवळपासच तो असेल. आणि यावर्षी आपण प्रोत्साहन म्हणून आपण चार्जेसही कमी केल्या. जे पाईप्ड गॅस डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे त्याचाही आपण जे काही चार्जेस नेहमी आकारायचो त्यापेक्षा खूप कमी पैसे आपण आकारतो, जेणेकरून ह्या गॅस पुरवठा कंपनी जे आहेत ते पाईप डिस्ट्रीब्युशन प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला अजून मदत होईल. हे बायोगॅसचा जो प्रकल्प म्हटलं तुम्ही, हा तुम्ही उभारणार खर्चून की कंपन्या उभारणार, विरोधी करणार? नाही, ते म्हणजे एक गॅस कंपनीच आहे आणि त्यासोबत आम्ही, म्हणजे आमची जागा, आमची कचरा आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी माध्यमातून ते गॅस उत्पादन करणार. त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग कसे असणार आहे ते परत आम्ही त्यांच्यासोबत वर्षभरात होईल. हां शक्यता. सर, याचा किती लाभ किती घरांपर्यंत पोहोचेल किंवा किती लोकांना होईल? तो आता आम्ही त्यांचे प्रकल्पाला आपण मंजुरी देतो आहे आणि त्याचं ते क्वालिटी ऑफ वेस्टवरनं त्याला लक्षात येईल. एक्झॅक्टली किती होईल ते तुम्हाला ते गॅस कंपनी सांगू शकतो. बट माझ्याकडे जवळपास 250 ते 300 मेट्रिक टन दररोज मी त्यांना देता येतं. ठीक सर, थँक्यू. थँक्यू. झालं? येस. पाळीव प्राण्यांसाठी क्रेमेटोरियम आहे, ठीक आहे. ते पण आहे. कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर नवीन आहे. अरे वा, आमच्या बाईंचं रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.